नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 7 एप्रिल 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत पायल नाग या खेळाडूने नुकतेच पहिले वरिष्ठ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकलेले आहे, या संदर्भात माहिती. इस्रोने नुकतेच मिशन मित्र हे सुरू केलेले आहे, या संदर्भात माहिती. तसेच अमेरिकेचे F-15 फायटर हे इराणने पाडलेले आहे, या संदर्भात जी काही अपडेट आहे ही देखील आपण आज पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. महाराष्ट्राची साखर उत्पादन किती आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 98 लाख टन. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 7 एप्रिल. 7 एप्रिल हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. याची सुरुवात 1950 मध्ये झालेली होती आणि या वर्षीची म्हणजे 2026 ची जागतिक आरोग्य दिनाची थीम आहे टुगेदर फॉर हेल्थ, स्टँड विथ सायन्स. 7 एप्रिल 1948 जागतिक आरोग्य संघटना याची आजच्या दिवशी स्थापना झालेली होती आणि याच कारणामुळे संपूर्ण जगभरामध्ये जागतिक आरोग्य दिन देखील साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आहे जिनेव्हा या ठिकाणी. 7 एप्रिल 1935 शंकर आबाजी भिसे यांचे आजच्या दिवशी निधन झालेले होते. ते भारतीय शास्त्रज्ञ तसेच त्यांना भारताचे एडिसन असे देखील म्हटले जात असत. त्यांनी भिसोटाईप यंत्र, बेसलिन व ॲडोमेडिन या औषधांचा शोध लावलेला होता. 7 एप्रिल 1875 आर्य समाजाची स्थापना ही आजच्या दिवशी करण्यात आलेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत एका कुटुंबाला कितीपर्यंत विमा संरक्षण दिले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 5 लाख रुपये. आयुष्यमान भारत योजनेमध्ये महाराष्ट्राने अतिशय उत्तम अशी कामगिरी केलेली आहे. अवघ्या 3 वर्षामध्ये तिपटीहून अधिक वाढ करत महाराष्ट्र देशात आघाडीवर राहिलेला आहे. रुग्णालयीन प्रवेशामध्ये देखील झपाट्याने वाढ झालेली आहे. 2022-23 मध्ये 3.26 लाख रुग्णांनी आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेतलेला होता. तर 2025-26 मध्ये म्हणजे जानेवारी 2026 पर्यंत 13.93 लाखांपेक्षाही जास्त रुग्णांनी आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेतलेला आहे. आता इतर राज्यांमध्ये याची झलक काय होती? तर उत्तर प्रदेशामध्ये 8.43 लाखावरून 24.62 लाख रुग्णांनी याचा लाभ घेतलेला आहे. हरियाणामध्ये 2.84 लाखावरून 9.65 लाख इतक्या रुग्णांनी याचा लाभ घेतलेला आहे. बिहारमध्ये 2.13 लाखावरून 10.75 लाख रुग्णांनी याचा लाभ घेतलेला आहे. तर पंजाबमध्ये मात्र मर्यादित वाढ दिसून आलेली आहे. आता सर्वकडे याचा वाढ जरी दिसून आलेली असली तरी केरळमध्ये मात्र याची घट दिसून आलेली आहे. 12.22 लाखांवरून 8.34 लाख रुग्णांनी आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेतलेला आहे. तर देशभरातील एकंदरीत चित्र पाहता एकूण 11.69 कोटी रुग्णांना उपचार मिळालेले आहेत आणि यासाठी 1.73 लाख कोटी इतका खर्च आलेला आहे. प्रत्येक कुटुंबाला 5 लाखापर्यंत विमा संरक्षण देण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील लोकसभा जागांची संभाव्य संख्या किती होऊ शकते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 72. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा बदल दिसून आलेला आहे. लोकसभा आणि विधानसभा जागांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लोकसभा जागांमध्ये वाढ ही आता अटळ आहे. सध्याची जागा आहेत 48. संभाव्य वाढ 72 जागा होणार असून म्हणजेच 24 जागांची वाढ यामध्ये दिसून येऊ शकते. आता या सर्व होण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे महिला आरक्षणाचा प्रभाव. 33% महिला आरक्षण आता लागू होणार आहे आणि महाराष्ट्रात सुमारे 24 जागा महिलांसाठी राखीव असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देश पातळीवरील बदल काय आहे? तर लोकसभेचे एकूण संख्याबळ आहे 543 आणि 543 वरून आता लोकसभेचे संख्याबळ हे 816 होणार आहे. त्यापैकी 273 जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत. विधानसभेचे देखील चित्र बदलणार आहे. सध्याच्या तुलनेमध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे. संभाव्य संख्या आहे 400 म्हणजे 400 पेक्षा अधिक विधानसभेच्या जागा महाराष्ट्रामध्ये असणार आहेत. शहरी भागांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक येथे जास्तीत जास्त जागा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढचा प्रश्न. पायल नाग कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तिरंदाजी. पायल नाग हिने पहिले वरिष्ठ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक तिरंदाजीमध्ये जिंकलेले आहे. ओडिशाच्या 18 वर्षीय दिव्यांग तिरंदाज पायल नाग हिने बँकॉक येथे सुरू असलेल्या विश्व तिरंदाजी पॅरा सिरीजमध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे. तिने अंतिम फेरीमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या शीतल देवीला
पराभूत करून हा विजय मिळवलेला आहे. पायलचे हे पहिलेच वरिष्ठ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, पायल नाग ही तीरंदाज असून तिने आता सुवर्णपदक जिंकलेले आहे. शीतल देवीने यापूर्वी जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकलेले होते. ती सध्या जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकाची पॅरा तिरंदाज आहे आणि तिलाच नमवून पायल नाग हिने आता सुवर्णपदक जिंकलेले आहे आणि एकंदरीतच भारतासाठी ही अतिशय गौरवाची बाब आहे. भारताने या स्पर्धेमध्ये एकूण 7 सुवर्णपदकांसह अव्वल स्थान पटकावलेले आहे. भारताने या संपूर्ण स्पर्धेमध्ये एकूण 13 पदके, 7 सुवर्ण, 3 रौप्य आणि 3 कांस्य अशी त्याची पदक तालिका राहिलेली आहे. त्यामुळे लक्षात घ्या पायल नाग तिरंदाजी. पुढचा प्रश्न, मित्रा या संज्ञेचा पूर्ण अर्थ काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मॅपिंग ऑफ इंटरऑपरेबल ट्रेड्स अँड रिलायबिलिटी असेसमेंट. इस्रोने नुकतेच मिशन मित्र हे सुरू केलेले आहे. इस्रोने 4 एप्रिल 2026 ला लेहमध्ये मिशन मित्र सुरू केलेले आहे. मित्रचा फुल फॉर्म आहे मॅपिंग ऑफ इंटरऑपरेबल ट्रेड्स अँड रिलायबिलिटी असेसमेंट. या मिशन मित्रचा उद्देश काय आहे? तर अंतराळवीरांच्या शारीरिक व मानसिक प्रशिक्षणासाठी 3500 ते 5000 मीटर उंचीवर म्हणजेच लेह या ठिकाणी प्रशिक्षण होणार आहे. मंगळ व चंद्रासारखे वातावरण तयार करून ह्युमन स्पेस फ्लाईट सपोर्ट सिस्टम या ठिकाणी विकसित करण्यात आलेले आहेत. कमी ऑक्सिजन ज्याला हायपॉक्सिया असे म्हटले जाते, तसेच कमी तापमान, एकांत परिस्थितीचे प्रशिक्षण या ठिकाणी त्यांना देण्यात येईल. अंतराळ सदृश्य नैसर्गिक वातावरणात यांचा सराव होणार आहे. आता या संपूर्ण मिशन मित्रसाठी प्रेरणा कोणाची राहिलेली आहे? तर युरोपियन स्पेस एजन्सीच्या केव्ज या प्रयोगाच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमापासून हे मिशन प्रेरित आहे. आता एकंदरीतच आपल्याला माहितच आहे की गगनयान मिशन अंतर्गत भारत अंतराळवीर अवकाशात पाठवणार आहे. त्यामुळे गगनयान मिशन काय आहे? तर गगनयान मोहीम ही भारताची पहिली मानवी अंतराळयान मोहीम आहे, ज्याचा उद्देश भारतीय अंतराळवीरांना अंतराळात पाठवणे आणि त्यांना पृथ्वीवर सुरक्षितपणे परत आणणे हा आहे. त्यामुळे लक्षात घ्या, मिशन मित्र कोणी सुरू केलेले आहे? तर इस्रो या संस्थेने याची सुरुवात केलेली आहे आणि हे कशा संदर्भात आहे हे देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. F-15E स्ट्राईक ईगल हे कोणत्या प्रकारचे विमान आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 प्रवासी विमान, पर्याय क्रमांक 2 मालवाहू विमान, पर्याय क्रमांक 3 फायटर जेट आणि पर्याय क्रमांक 4 ड्रोन. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फायटर जेट. अमेरिकेचे F-15 फायटर जेट हे नुकतेच इराणने पाडलेले आहे. त्यामुळे हे फायटर जेट सध्या अतिशय चर्चेमध्ये आहे. विमानाचं नाव आहे F-15E स्ट्राईक ईगल फायटर जेट. ही घटना 3 एप्रिल 2026 या दिवशी झाली. याचं ठिकाण होतं खुजिस्तान प्रांत, जे दक्षिण पश्चिम इराण या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी हे फायटर जेट पडलेले आहे. पायलट आणि यासह 2 सदस्य यामध्ये होते, परंतु दोन्ही वैमानिकांना अमेरिकेने परत आणण्यामध्ये यश मिळवलेले आहे. त्यामुळे एकंदरीतच इराण आणि जे काही USA आहे यांच्यातील संघर्षाला आता तीव्र वळण आता यामुळे निर्माण झालेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, मिशन मित्र कुठे सुरू करण्यात आलेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 लेह, पर्याय क्रमांक 2 बेंगलुरू, पर्याय क्रमांक 3 श्रीहरिकोटा आणि पर्याय क्रमांक 4 हैदराबाद. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.